हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसं आहे सगळेजण मस्त मजेत आहात ना। तर सकाळ सकाळी आमची अशी मस्ती चालू होती। मस्ती म्हणजे काय, तर आज माझा बर्थडे आहे, त्याच्यामुळे नवरा सांगू होता गोल्डनला की तिचा आज बर्थडे आहे तर तिला विश कर म्हणून। तर ते गोल्डनला कळत नव्हतं, गोल्डनची मस्ती सुरू होती। तर काय आयुष्यात थोडीफार तरी मस्ती पाहिजेत ना, सिरियसनेस काय उपयोगाचा नसतो। तर थोडी मस्ती चालू होती आणि त्याच्यानंतर मग आता इकडे मी रांगोळी खरं तर समोरची झाडायची होती, कारण की मी सोमवारी जी रांगोळी काढलेली होती ती जशीच्या तशीच होती। म्हटलं अशी थोडे दिवस राहू दे, कारण की आपण एवढ्या मेहनतीने रांगोळी काढणार तर थोडे दिवस असं ठेवले तर छान वाटतं आपल्याला पण। म्हणून म्हटलं ठेवून देऊया। आज आहे गुरुवार आणि म्हटलं आता आज म्हटलं सगळं झाडून घेते। तर अर्धी सुकली माझी रांगोळीने भरली, एवढी रांगोळी होती काढलेली। तर छान वाटतं सगळीकडे अशी रांगोळी वगैरे काढलेली असते, त्यावेळी आपलं पण मन अगदी प्रसन्न होतं। तर म्हटलं आता बरेच दिवस आलेत आणि काय जास्त दिवस पण काय ठेवून उपयोगाचं नाही, कारण की परत ती रांगोळी जी असते ती आपल्या पायाबरोबर घरातही येते। म्हणून म्हटलं नको आता। आणि गोल्डनला पण आम्हाला सांभाळून राहावं लागायचं, म्हणजे त्याला बांधूनच वगैरे ठेवायचे, कारण की परत हा रांगोळी विस्कून वगैरे आला की मग एवढी माझी मेहनत जी मी केलेली होती ती म्हटलं फुकट जायची, म्हणून त्याला पण त्याच्यावर पण लक्ष ठेवावं लागायचं। तर आता म्हटलं ही रांगोळी सगळी झाडून घेते। आता इथली समोरची घेतली, आता परत पायऱ्यांवरती पण थोडीशी रांगोळी काढलेली होती प्रत्येक पायरीवरती, तर ती पण आता मला झाडायची आहे। तर वरती थोडंसं असं जाळी लागल्यासारखी झाली होती, ती मी झाडली आणि नंतर म्हटलं समोरचं म्हटलं आता जी पायऱ्यांवरची रांगोळी आहे ती म्हटलं झाडून घेऊया। सकाळचा वेळ काय असाच गेलेला आहे आणि आज बर्थडे आहे तर थोडंसं आरामातच सगळं चालू होतं। तर त्या इकडे शिरा होता बनवलेला, पण मला नाश्त्याला खरं तर वेळ झाला, सगळ्यांचा यांचा आवरेपर्यंत खरं तर मलाच उशीर झाला होता। तर हे आजचंच नाही आहे, हे दररोजचंच आहे, सगळ्या ह्यांचं दोघांचं नवऱ्याचं तिघांचंही आवरावं लागतं आणि त्याच्यानंतरच माझा नाश्ता वगैरे सगळं होतं। तर आता ते मी नाश्ता करायला बसले आणि गोल्डनचं खरं तर सगळं झालेलं आहे, खाऊन झालं आहे, फ्रूट वगैरे फ्रूट खाल्लं नाही किंवा त्याचं फूड आहे ते पण खाल्लं, तरी पण तो आला इथे माझ्याकडे मागायला। तर आता इकडे आपलं जेवणाचं चालू आहे, बाकी सगळं आवरलंय काम। आणि इकडे बघा ही केळीची कापं बनवली, भाजी बनवणार होते पण म्हटलं तर भाजी नको, म्हटलं भाजीचा काय एवढा कंटाळा येतो, म्हणजे कधीतरी आवडते खायला पण म्हटलं आज म्हटलं नकोच। आणि आता इकडे हे केलंय, भाजी पण इकडे बनवली आहे, शेंग बटाटा शेंगा आणून ठेवलेल्या होत्या पण भाजी म्हणजे बनवलीच नव्हती, ती बनवली आहे। सकाळी काय शिरा होता नाश्त्यामध्ये तोच केला। आणि अजून एवढे आहेत कापं मला करायचे आहेत अजून, कारण ना केळी आहे ना ती बरेच दिवस झाले आणलेली होती आणि त्याच्यामुळे काय झालं की ती अशी हे होत आलेली, म्हणजे पिकल्यासारखी वगैरे कशी नरम पडतात ना तशी होत आलेली। म्हणून म्हटलं की आता सगळी कापं बनवूनच टाकते, म्हटलं होईल दोन्ही टायमिंगला होऊन जाईल। तर असं जेवण बाकी सगळं झालंय, फक्त आता कापच राहिली आहेत। आणि सकाळी काय झालं की पप्पांना बरं नव्हतं, सकाळी हा उठला आणि चहा वगैरे आमची झालीच नव्हतं काय, चहा म्हणजे उठल्यावरती चहा वगैरे होणार होता, तितक्यात पप्पाचा फोन आला, त्याच्यामुळे मग त्याला लगेचच गावी जावं लागलं। तर त्यांना बरं नव्हतं म्हणजे काय, आता काय झालंय तिकडे आजी सासूबाई आहेत ना त्यांना म्हणजे बरं म्हणजे काय, आता ते बऱ्या आहेत म्हणा, पहिल्यांदा तर खूपच म्हणजे अशा हे झालेल्या, पण आता तसं नाही, आता बऱ्या आहेत त्या। पण तरी पण त्यांचं कसं होतं, दिवसभर ते झोपल्या ना की मग रात्री त्यांना झोप येत नाही, मग रात्री ते जाग्या राहतात आणि मग सारखे मग हाका मारत राहणार त्यांना, आणि जास्त त्या पप्पानच हाका मारत राहतात सारख्या की उठ वगैरे हे कर वगैरे असं त्यांचं चालू असतं। त्याच्यामुळे ह्यांची झोप काही झाली नव्हती आणि रात्रभर त्या दोघंही जाणं जागी आणि त्याच्या पप्पांची झोप नाही झाली, निदान त्यांची तरी झाली, तर दिवसभर तरी झोपल्याला असलं तरी त्यांची झोप पूर्ण होते, पण पप्पांची काही झाली नाही। आणि मग सकाळी मग त्यांना त्रास व्हायला लागला, त्याचा झोप नाही पूर्ण झाली वगैरे, त्याच्यामुळे मग श्वास वगैरे घेता येत नव्हता नीट। मग हा गेला त्यांना आणायला, आता इकडे डॉक्टरकडे, मग ते बरं म्हणजे हा गेला त्याच्यानंतर त्यांना बरं वाटलं, पण तरी पण म्हटलं चेकअप वगैरे करून घेऊया, कारण की आजकाल काय म्हणजे एवढं सगळं ऐकतो ना आपण, त्यामुळे मग असं वाटतं की नको बाबा, ते त्यापेक्षा चेकअप वगैरे सगळं करून घेऊया। तर आता ते डॉक्टरकडेच गेलेत आणि त्याच्यामुळे कसं थोडंसं रुटीन चेंज झालं, त्याची आंघोळ वगैरे पण झाली नव्हती, तसाच उठून गेला। त्याच्यामुळे आंघोळ वगैरे नंतर आला, मला वाटतं 11च्या मनाने आला घरी, आंघोळ वगैरे केलं आणि मग तो परत डॉक्टरकडे गेला, डॉक्टरकडून परत त्याच्या ऑफिसला पण जायचंय। तर अशी सगळी सकाळी गडबड झाली, त्याच्यामुळे आता काय त्यांचं बरं आहे, पण म्हटलं चेकअप वगैरे करून घेऊया। रिपोर्ट वगैरे अजून यायचे होते, अजून काय आलेले नाही आहेत, थोड्या वेळाने येतील म्हणून सांगितलं नाही आहे। तर
त्याच्यामुळे आज आमचं जेवण पण उशीर झालं. जेवण बनवलं नव्हतं कारण की म्हटलं ह्यांचं परत जेवण वगैरे असलं तर, म्हणून मी काय केलं नव्हतं. म्हटलं बघूया काय ते अंदाज येऊ द्या, आधी काय ते असेल तर मग म्हटलं सगळे एकदमच करता येईल म्हणून मी केलं नव्हतं. पण आत्ता मग ह्याने फोन करून सांगितलं की जेवण इकडेच करतो म्हणून, बाहेरच जेवतो. कारण की इथे परत येणार परत जाणार, त्यापेक्षा मग बोलला की नको राहू देत, तिकडेच बाहेर मग हॉटेलमध्ये जेवतो. असं झालं. मग त्यांचं ठरल्यामुळे म्हटलं माझं मी इकडचं जेवण आहे ते म्हटलं करून घेते. कसं ये जा करायला पण कंटाळा येतो ना, म्हणून मग हा बोला की राहू दे, बाहेरच जेवतो म्हणून. नाहीतर काय मी जेवण बनवणार होते, जेवणाचं काय एवढं वाटत नाही, पटकन आपलं होतं. फक्त मग माझी जरा कामं बाजूला ठेवावी लागतात असं होतं. तर कापं होत आले तर ही फक्त राहिले ती करून घेते पटकन. बाकी काय सगळं जेवण आपलं तयार आहे. आणि सगळं नाश्ता पण उशीर झाला आमचा. नाश्ता पण मी 11च्या नंतरच केला, हा आल्यानंतरच नाश्ता केला. कारण मी तर मग थोडंफार काम होतं ते करत राहिले, त्याच्यामुळे नाश्ता पण नाही. आता जेवण पण आता लेटच आहे, आता 2 वाजलेत खरं तर. आणि आता हे झालं की आता जेवायला घेणार आहे मी. तर आता आपण डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग सुरू केलेला होता. तर आता माझा बर्थडे आहे, तर इकडे छोटंसं आपलं सेलिब्रेशन चालू आहे. केक कट करायचा आहे. जास्त काय याचं मोठं वगैरे सेलिब्रेशन वगैरे काही केलेलं नव्हतं, कारण की सकाळी खूप धावपळ झाली होती. काय झालं ते मी तुम्हाला मगाशी सांगितलेलंच आहे. आता पप्पांची तब्येत बरी आहे आणि डॉक्टर बोललेत की तुम्ही योग्य वेळी आणलात त्यांना, नाहीतर मग काय झालं असतं की त्यांचं ऑपरेशन वगैरे करावं लागलं असतं, ते बोललेत तेवढे. तर म्हटलं बरं झालं, म्हणजे नवरा गेला घाई करून आणि लगेचच त्यांचं सगळं चेकअप वगैरे केलं, ते म्हटलं बरंच झालं. कारण की आजकाल असं सगळं झालं ना, आजार वगैरे आपण ऐकतो ना, त्यावेळी आपल्याला पण भीती वाटते. त्याच्यामुळे योग्य त्यावेळी चेकअप वगैरे करणं पण तेवढंच गरजेचं असतं. तर माणसाचं वय ज्यावेळी होतं ना त्यावेळी चेकअप करणं हे खरं तर महत्त्वाचं असतं. तर आता त्यांची तब्येत बरी आहे, गोळ्या वगैरे औषधं वगैरे सगळी दिलेली आहेत, ती फक्त टाईम टू टाईम घ्यायची आहेत. तर सकाळची आमची सगळी धावपळ झालेली आहे आणि त्याच्यामुळे सेलिब्रेशनमध्ये काही फारसं असं हे नव्हतं. तर आता इथे गोल्डनची तुम्ही पाहत असाल, गोल्डनची फुल मस्ती चालू होती. त्याला अगदी तो कधी एकदा तो केक खाते असं झालेलं हुक्का म्हणजे झालेलं होतं. तर तो सारखा नुसता हेच करत होता, तिचा केकवर पूर्ण लक्ष होतं. त्याच्यामुळे मी याला बोलले की चल पटकन आपण केक कापूया आणि त्याला आधी देऊया. कारण की त्याच्या आधी आम्ही फोटोशूट केलं होतं थोडंसं, कारण की आमचं असंच होतं की फारसा काही वेळ भेटत नाही आणि नंतर मग असं काहीतरी काय गोंधळ असला की मग फोटो वगैरे काढणं बाजूलाच राहतं. त्याच्यामुळे मी म्हटलं की आधी म्हटलं माझे फोटो काढायचे, त्याच्यानंतरच म्हटलं केक कापायचा आहे. तर फोटो काढलेत, त्याच्यानंतरच म्हटलं आता हे केक कापूया. आणि जेवण वगैरे काय जे दुपारचं केलेलं होतं ते सगळं होतं. त्याच्यामुळे नवऱ्याला बोलले की आता सगळं जेवण आहे, त्याच्यामुळे बाहेर वगैरे जेवण वगैरे करायला कुठे जाऊया पण नको. आणि म्हटलं घरात आहे तेच म्हटलं जेवायचं आहे, तर फक्त पुरी आणि श्रीखंड केलेलं आहे. आता इकडे मेन म्हणजे माझी स्वीटी राहिली होती केक खायची. गोल्डन काय आधीच खाऊन मोकळा झाला होता आणि सगळ्यांनी खाला आणि स्वीटी माझी नाही खाणार तर मला कसं जमेल, म्हणून मग तिला आता भरवायला आलेली आहे. तर तिला थोडंसं क्रीम आवडतं खायला, फारसं ती खात नाही खरं तर. कुठचाच म्हणजे असं गोड पदार्थ जरी असला, कुठचाही असू दे, अगदी ते आईस्क्रीम जरी असलं तरी पण ते थोडंसंच ती खाणार, जास्त नाही खात. पण तिला नाही, तिने खाल्लं तर मला कसं तरी वाटलं असतं, म्हणून मी तिला जरा भरवते आता इथे. आणि गोल्डन बघत आहे, गोल्डनचा एवढा खाऊन झाला आहे केक तरी पण तो बघत होता. तर त्याला पण काय मी जास्त दिलं नव्हतं, खरं तर गोड ह्यांना द्यायचं नसतं कुत्र्यांना वगैरे, पण तरी पण त्यांचं ते असतं ना की पाहिजे म्हणजे पाहिजेच, म्हणून मी त्याला थोडासा दिलेला होता तो तेवढाच. आणि आता पण तो आलाय पण मी तिला दिलेला नाही आहे. त्याच्यानंतर आता इकडे आम्ही जेवायला पण लगेचच घेतलेला आहे. तर इकडे कुठतरी पिक्चर चालू होता, म्हणजे असंच लावलं होतं. खरं तर पिक्चरला जायचं आमचं चालू होतं, पण मग नंतर आम्ही ते कॅन्सलच केलं. म्हटलं राहू दे आता, सिरियस पिक्चर बघायची काय एवढा हे नव्हती, इच्छा नव्हती. कॉमेडी वगैरे काहीतरी बघायची इच्छा होती, त्याच्यामुळे म्हटलं की नको सिरियस पिक्चर, म्हणून मग ते जाण्याचं आम्ही कॅन्सल केलं. आणि आता दुसरा दिवस आहे, 26 जानेवारी आहे. आता आम्ही चाललो होते म्हणजे नर्सरीमध्ये झाडं आणण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल की याआधी पण मी झाडं आणलेली आहेत आणि आता परत झाडं आणायला कशी काय चाललेली आहे, तर काहीतरी नवीन करण्याचं सुरू आहे, सध्या प्लॅनिंग चालू आहे. तर बघूया कितपत शक्य होत आहे ते. तर त्याचसाठी आता मी इकडे झाडं आणायला आलेलो होतो. आता झाडं काय काय घ्यायची आहेत ते मी आधीच ठरवूनच गेलेलो होतो, पण नाही ते नर्सरीमध्ये गेल्यावरती ना बापरे, म्हणजे इतकी ती झाडं फुलझाडं दिसतात ना की असं वाटतं ना की प्रत्येक एक असं फुलझाड घेऊन घरी यावं, पण माझ्याकडे तेवढी जागा पण नाही आहे. पण आहे काहीतरी प्लॅनिंग, तर बघूया आता काय ती सक्सेस कधी होत आहे, ते काय करणार आहे वगैरे ते मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये सांगणारच आहे.
तर आता इकडे ना एक ना आंब्याचं झाड होतं, त्याला आंबे पण लागलेले होते. तर ते मी तुम्हाला दाखवायचं राहिलं, कारण की आता आम्ही निघताना मी ते झाड बघितलेलं होतं आणि फुलं तर सगळी म्हणजे ना इतकी छान वाटत होती ना, आणि नवीन सगळी झाडं आलेली होती. तर असं वाटत होतं की सगळीच घेऊन जावी, पण काय शक्य नाही आहे तेवढं. पण खूप सुंदर वाटत होतं. तर काही झाडं जी आहेत ती घेतलेली आहेत. काय काय घेतली ती मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवणार आहे, कारण की आता इथे मी सगळी झाडंच बघत होते आणि फुलं इतकी सुंदर सुंदर होती, वेगवेगळ्या प्रकारची होती. आम्हाला खरं तर जास्वंदीचं झाड आणायचं होतं. जास्वंदीची गेल्या वेळी पण आम्ही आणली, पण म्हटलं आता परत नवीन कुठची आली तर म्हटलं त्यामधली म्हटलं जास्वंदीची झाडं घेऊया, आणि जी आपल्याकडे राहतात तीच मी झाडं घेतलेली आहेत. इथे हे लिलीचं झाड घेतलेलं आहे. छान आहे कलर, असा पिंक कलरमध्ये आहे. माझ्याकडे व्हाईट कलरमध्ये आहे. म्हटलं पिंक भेटलं आहे तर म्हटलं हे लिलीचं घेऊया. त्याच्यानंतर त्यांनी एक खत दिलेलं आहे. आणि इकडे ही वांग्याची 2 रोपं घेतली आहेत. ही बघा, ही 2 आहेत. सदाफुलीची 2 रोपं घेतलेली आहेत. आणि त्याच्यानंतर मला वाटतं 3 जास्वंदीची झाडं घेतलीत, आणि एक आबोलीचं घेतलं. आबोलीचं झाड मला किती दिवसापासून पाहिजे होतं, पण कुठच्या नर्सरीमध्ये मला भेटलं नव्हतं. तर ह्यावेळी मला भेटलं, त्याच्यामुळे मी जरा जामच खुश आहे. तर अशा प्रकारे ही आम्ही झाडं घेतलेली आहेत. आता ही सगळी लावायची आहेत. कुठे आणि काय करणार आहे ते मी तुम्हाला नंतरच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर झाडं आणलेली आहे, त्याच्यामुळे मी तर जाम खुश आहे. तर आता लावायचं आहे, तर आता बघूया, वेळ मिळेल त्यावेळी लावणार आहे. तर आजचा हा व्लॉग इतकाच होता. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.